मोठे ना हरे कृष्णा कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे 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 कृष्णा गौरयारी श्री ज्ञानदेव तुकाराम श्री संत मोतीराम महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत तुकाराम महाराज की जय। श्री संत माधव बाबा की जय। अंबाजी महाराज की जय। मारुतराव महाराज की जय। आजची म्हणजे तिसऱ्या दिवसाची ही सेवा आज माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला मिळाली। मी भाग्य समजतो। गावकरी बंधूचं खरंच माझ्यावर थोडं काही असो पण 100% माझ्यावर आनंदवाडीचं प्रेम आहे। कारण गेल्या 10 वर्षापासूनचा हा कार्यक्रम आहे। मागच्या वेळेला मी 1 वर्ष आलो नव्हतो, 2 वर्ष, तरी पण तुम्ही मला स्वीकारला। मी तुमचा आभारी आहे। लहान थोडासं मनपूर्वक मी अभिनंदन करतो तुमचं। कारण कसं आहे की सज्जनांनो, हा जवळजवळ म्हणजे 91-92 वर्ष झाले ही परंपरा आपल्या अखंड हरिनाम सत्याची आहे। अतिशय सुंदर अशा प्रकारचं रामायण महाराज, तुम्ही फार सुंदर अशा प्रकारचं रामायण सांगत होता। मला आनंद वाटला खूप। कारण कसं आहे, अशा विचाराची माणसं, अशा विचाराची परंपरा असणारी माणसं खरोखर या भूमीमध्ये जर असली तर खूप छान आहे। आमचे योगेश महाराज यांनी सुंदर सांगितलं। कारण या वयामध्ये एक प्रकारचं कसं आहे, सामंजस्य निर्माण करण्यासाठी समाजामध्ये चांगल्या स्तराची माणसं असणं आज काळाची गरज आहे। आपल्या कुटुंबामध्ये असतील, समाजात असतील, आपल्या राष्ट्रात असतील, आपल्याला मार्गदर्शन करणारी माणसं असली पाहिजे। त्यानिमित्ताने आज या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या अध्यायामधली एक ओळी घेतो आणि सर्वांच्या आशीर्वादाने मला जशी जमल तशी सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो। तर या ओळीमध्ये काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, श्री गुरु चेनी नावी माती, श्री गुरु चेनी नावे माती, डोंगरी जया पासी होती, तेने कोळी त्रिजगती कवद केली। काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये? मराठीच माध्यम आहे पण बोलण्याचं वेगळं कसं ज्ञानेश्वर महाराजांचं कसं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये काही भाषेचा म्हणजे एकंदरीत ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा सार आहे। आता श्री गुरु चेनी नावे माती, डोंगरी जया पासी होती, तेने कोळी त्रिजगती एकवद्ध केली। काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज यामध्ये की त्या काळामध्ये कौरव पांडवाचे गुरु द्रोणाचार्य, कौरव पांडवाचे गुरु द्रोणाचार्य होते आणि हिरण्यधेनुक नावाच्या कोळी समाजामध्ये एक मुलगा हिरण्यधेनुक नावाच्या एका भिल्ल कोळ्याच्या पोटी एकलयाचा जन्म झाला। मग एकलयाचा जन्म झाल्यानंतर त्या काळामध्ये कौरव पांडवांना द्रोणाचार्य धनुर्विद्या शिकवत होते आणि धनुर्विद्या शिकवत असताना त्या कोळी समाजामध्ये जन्माला आलेल्या आदिवासी कोळी समाजात जन्माला आलेल्या एकलयाला वाटलं आपण सुद्धा त्याच क्वालिटीचा, त्याच प्रतीचा धनुर्धारी बनलं पाहिजे, असं त्या
एकलयाला वाटलं आणि आपल्या वडिलाकडे त्यांनी इच्छा प्रकट केली, बाबा मला सुद्धा एक धनुर्धारी बनायचंय, मला सुद्धा काहीतरी करायचंय. कारण म्हणतात ना, माणसं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. कारण मुलगा छोटा असतानाच आपल्याला त्याची लक्षणं कळतात की हा काय करतो जीवनामध्ये. ज्या वेळेला तो 5-7 वर्षाचा होतो त्यावेळेला त्याची लक्षणं दिसून येतात. काही माणसं तर्कज्ञानी असतात. तर्कज्ञान म्हणजे तर्क काढतात माणसं की भविष्यात एखादी गोष्ट आहे, जसं आपण आबाळ उठल्यानंतर तर्क काढतो, किंवा काही पशुपक्षी असतात चिमण्याच्या मातीमध्ये माती उकरतात, या तर्कावून आपण सांगतो की आज निश्चितपणे पाऊस पडणार आहे. तसं मानवी जीवनामध्ये माणसाचं वैशिष्ट्य, माणसाचं तर्क समजतं की हा जीवनात मुलगा काय करू शकतो. कारण मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ही जी म्हणण्याची परंपरा आहे ती खरी आहे. आणि त्या एकलयाने आपल्या वडिलाकडे ही मागणी केली आणि म्हणाला, बाबा त्या गुरुकुलामध्ये मलाही घेऊन चला, मलाही धनुर्धारी बनायचंय. त्यावेळेला द्रोणाचार्याकडे ते हिरण्यधेनुक नावाचे भिल्ल कोळी गेले आणि द्रोणाचार्याला साष्टांग नमस्कार करून विनंती केली की माझ्या मुलाला सुद्धा या गुरुकुलामध्ये तुम्ही समाविष्ट करून घ्या. माझ्या मुलाची इच्छा आहे, माझ्या मुलाची आकांक्षा आहे की मला सुद्धा धनुर्धारी बनायचंय. तर त्यावेळेला त्या काळामध्ये द्रोणाचार्यांनी काय सांगितलं की या गुरुकुलामध्ये तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. त्यावेळेला तो मुलगा म्हणाला, काय मिळणार नाही, मला अधिकार आहे, तो माझा अधिकार तुम्ही गमवू नका. कारण जसं आपल्या अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही जाती धर्माचा माणूस कुठल्याही महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतो, त्याची जात विचारली जात नाही, तो कोण्या जातीचा आहे. कारण त्या पूर्वीच्या काळात त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथं येणार नाही. म्हणून एकलयाने ते आपल्या बाबाला विचार केला, बाबा हे असं का म्हणतात, हे लोक आपल्याला का देत नाहीत तिथे ऍडमिशन मला. त्यावेळेला मी कोण्या जाती जन्माला आलो हा विषय महत्वाचा नाही. मानवी जीवनामध्ये एक विषय महत्वाचा आहे की माणूस कोण्या जातीमध्ये जन्माला यायचं हे आपल्या हातामध्ये नाही. कारण जन्म देणारा तो भगवंत आहे आणि त्या भगवंताने आपल्याला विशिष्ट जातीमध्ये जन्म द्यायचा हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही. कारण देवाने तो दिलेला जन्म आहे. माणूस जातीने मोठा होत नसतो, तर माणूस हा आपल्या विचाराने, ज्ञानाने आणि आपल्या आत्मविश्वासाने मोठा माणूस होत असतो. ज्ञानाने माणूस मोठा होतो, जातीने माणूस मोठा होत नाही. कारण माणूस जात एक अपघात आहे, कारण जातीनं माणूस मोठा होत नाही. म्हणून ह्या एकलयाला प्रश्न पडला आणि एकलयाने विचारलं, बाबा एवढा मी काय गुन्हा केला होता, मी या समाजामध्ये जन्माला आलो, माझ्यावर एवढा प्रचंड अन्याय का होतोय. त्यावेळेला एकलयाने सांगितलं की या जगामध्ये खरोखरच जर त्या गुरु ह्यांचं उदाहरण घ्या, मागासवर्गीय समाजामध्ये असणाऱ्या चोखोबांना, मला सांगा त्यांच्या पत्नीचं बाळात पण मागासवर्गीय होते. मागासवर्गीय असताना सुद्धा देव जात बघत नाही, कोण्या जातीमध्ये जन्माला आला. माणसाचा भाव बघतो, माणसाच्या अंतःकरणातलं प्रेम बघतो, माणसाच्या भावना बघतो, माणूस किती चांगला आहे. डॉक्टरची जात कोणतीही असू द्या, आपल्या शरीरातला रोग बरा करणारा डॉक्टर असला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये जे विकार आहेत त्या रोगावर ट्रीटमेंट करणारा डॉक्टर चांगला असला पाहिजे. तो डॉक्टर ब्राह्मण असो, तेली, कोळी, माळी, साळी, कोण्याही धर्माचा जरी असला तरी चालतो. म्हणून तसं एकलयाला या ठिकाणी अशा प्रकारचं दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर परमार्थामध्ये सर्वात विशेष महत्वाची गोष्ट आहे, कारण गुरु परंपरेला विशेष असं महत्व दिलेलं आहे. कारण परमार्थामध्ये आई वडील जन्म देतात, आई वडिलांचं जन्म देण्याचं कर्तव्य काम आहे. परंतु त्या मुलाला बाह्य जगामध्ये ज्ञान प्राप्ती करण्यासाठी माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला गुरु लागतात. कारण गुरुशिवाय परमार्थ होऊ शकत नाही, गुरुविना ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही. तसं त्या ठिकाणी एकलयाने एवढा त्या गुरुकुलातून एकलयानं हकालून जरी दिलं तरी एकलय नाराज झाले नाही.
ते म्हणलेले गुरुबद्दल त्यांनी एकही शब्द वाईट बोलला नाही. एका अरण्यामध्ये डोंगरामध्ये गेले आणि जो आपला आत्मविश्वास भाव आहे त्या द्रोणाचार्याचा मातीचा एक चिखलाचा मोठा पुतळा तयार केला. कारण मला ज्या गुरुकुलातून ज्यांनी हाकालून दिलं, मला प्रवेश नाकारला, मी याचं दुःख मानित नाही. आपल्या आईने आपल्याला घरातून हाकालून जरी दिलं राग राग, कारण ती आई असते, तिचं प्रेम आपल्यावर असतं, त्या आईला आपण कधीही बेईमान होता कामा नये. आपण 10 वर्षाला जरी आईला भेटलो, 20 वर्षाला जरी आईला भेटलो, तर आई आपल्या बाळावर तेवढंच प्रेम करत असते. कारण कसं आहे, या जगतामध्ये सर्व प्रेमाच्या संदर्भामध्ये जर सांगायचं म्हटलं गेलं तर या जगात सर्व नंबर 1चं प्रेम देणारी जर कोणती वस्तू असेल ती म्हणजे आपली जन्म देणारी आई आहे. बोलो किसी के भी, आपण कुणालाही विसरा, कुणालाही विसरून जा, पण आपल्या आई वडिलांना मात्र विसरू नका. अशा प्रकारची परंपरा वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्याने आपल्याला सांगितलेली आहे. आणि अशा दृष्टिकोनातून तो एकलव्य मातीचा पुतळा तयार करतो द्रोणाचार्याचा. मला हाकालून दिलं म्हणून मला याचं दुःख वाटत नाही म्हणले, कारण गुरु शिष्याचं एवढं प्रेम असलं पाहिजे. आपल्या आयुष्यात आपण गुरुची टीका आयुष्यात कधीच करायची नाही, कारण ते आपले गुरु आहेत. गुरु पत्नी, आपल्या पत्नीची आई, राजाची पत्नी, मित्राची आई, ही आपल्या राष्ट्रमाता आहे. यांच्याबरोबर आपण आयुष्यात गुरुची माघारी किंवा कधीही आयुष्यात टीका करायची नाही. कारण जर आपण आपल्या गुरुची टीका केली तर त्या शिष्यपणाला अर्थ राहत नाही. म्हणून एकलव्याने तो मातीचा पुतळा तयार केला आणि मातीचा पुतळा तयार करून एकलव्याने ते धनुर्विद्या शिकत होते. आणि धनुर्विद्या शिकत असताना एवढा आत्मविश्वास होता त्यांना. कारण कसं आहे, माणसाकडे जर आत्मविश्वास असेल, प्रामाणिकपणा माणसाकडे असेल, कष्ट करण्याची जिद्द असेल, त्याच्यामध्ये हिंमत असेल कष्ट करण्याची, तर महाराज कष्ट केल्यानंतर काय शक्य होऊ शकत नाही. अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होऊ शकतात. परंतु अहोरात्र मेहनत प्रयत्न करणारा माणूस असला पाहिजे. जिद्दीनं आपण कष्ट करून प्रामाणिकपणानं काम केल्यानंतर आपली कष्ट हे आयुष्यात कधीच वाया जात नाही. म्हणून एकलव्याने ठाम निर्णय केला, माझ्या गुरुनं जरी मला हाकालून दिलं, मी या समाजात जरी हलक्या जन्माला आलो असलो तरी पण मी मागे हटणार नाही. कारण माझं कर्तव्य, मी माझं काम करणार आहे. म्हणून द्रोणाचार्य त्या ठिकाणी ते एकलव्य धनुर्विद्या चालवत होते. आणि धनुर्विद्या शिकत असताना एका भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडामध्ये एकलव्याने बाण मारला. कारण भुंकणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात बाण मारणं म्हणजे मला सांगा, ती धनुर्विद्या एवढी अचूक अशा प्रकारची धनुर्धारी या जंगलामध्ये कोण आहे. म्हणून द्रोणाचार्यांनी आदेश दिले या अर्जुनांना की या डोंगर पठ्यामध्ये, एवढ्या अरण्यामध्ये एवढा कोण धनुर्धारी आहे की भुंकणाऱ्या कुत्र्यांच्या तोंडामध्ये एक बाण जातोय, एवढी कोण आहे इथं शोधा. ते शोधाशोध सुरू झाली आणि शोधल्यानंतर एकलव्य या ठिकाणी मातीच्या पुतळ्यासमोर बसले. आणि तो मातीचा पुतळा द्रोणाचार्याचा पुतळा होता, तो आपल्या गुरुचा पुतळा होता. गुरुविषयी असणारा प्रेमभाव, गुरुविषयी असणारी आत्मविश्वासता, गुरुविषयी असणारा आपला दृढ भाव आणि गुरुवर असणारा आपलं प्रेम किती व्यक्त या ठिकाणी एकलव्याने केलेलं आहे. कारण गुरुनी जरी आपला अवमान केला तर आपण गुरुला कधीही बोलायचं नाही. कारण ते आपल्यापेक्षा ज्ञानी आहेत, आपल्यापेक्षा विद्वान आहेत, आपल्यापेक्षा ते मयाळू आहेत, ते आपल्यापेक्षा मयाळू आहेत. चुकल्यावर प्रश्नाचं उत्तर देणारे जगतात जेवढे काही प्रश्न निर्माण झाले तेवढ्या प्रश्नांना उत्तर देण्याची कार्यक्षमता गुरुकडे असली पाहिजे. कारण गुरु हे अंधारातून प्रकाशाकडे नेणारे, गुरु हे आपल्या अज्ञानी जीवनाला ज्ञानाची भुंकर देणारे, आपल्याला सुसज्ज अशा प्रकारचं ज्ञानी बनवण्याचं काम गुरु करतात. आणि द्रोणाचार्याने बघितलं की हे मातीचा पुतळा माझा बनवला आहे एकलव्याने. द्रोणाचार्याने एकलव्याच्या तोंडाकडे बघितलं आणि म्हणाले, हा पुतळा त्यांनी तो द्रोणाचार्याचा बनवला. त्यांच्या पोटामध्ये थोडंसं वेगळं झालं, त्यांना त्याची
दया आली थोडी आणि म्हणाली, वा, एवढी छान पुतळा आणि एवढी प्रचंड निष्ठा गुरुविषयी असणारा खरा माझा शिष्य सोबतो तो एकलव्य. म्हणून द्रोणाचार्याने आणखी एवढं होऊन सुद्धा आपल्याला शाळेमधून जर हाकालून दिलं तर तुम्हाला इथं शिकता येणार नाही म्हणून तर आपण शिक्षकाला भांडतो, आपण त्याला मारायला त्याला अंगावर जातो, तुम्ही मला शाळेमधून हाकालून दिलं. पण एवढी क्षमता, कार्यक्षमता, लीनता, क्षमा हे पुरुषार्थांचं एक प्रकारचं लक्षण आहे. कारण कसं आहे, अन्याय करणारा जरी असेल तर आपण एखाद्या दिवस त्याला चुकून काही झाले असेल तर आपण क्षमा केली पाहिजे. कारण कसं आहे सज्जनांनो, क्षमा हे पुरुषार्थाचा एक फार मोठा अलंकार आहे, सोज्वळ ताकद आहे. एखादं छोटं बालक आहे किंवा आपण एखाद्याला विनाकारण समजा एखाद्याला आपण ढकललं, कारण हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, इथं आल्यानंतर आपण ब्रह्मरूप बनलं पाहिजे, विश्वराचं रूप आपण या ठिकाणी बनलं पाहिजे. हा गावकऱ्यांच्या सर्वांच्या लहान थोरांच्या वतीनं चालत आलेली परंपरा आहे. मोतीराम महाराजांच्या आशीर्वादानं चालत आलेली परंपरा आहे, माधव बाबांच्या आशीर्वादानं चाललेली परंपरा आहे, अंबाजी महाराजांच्या विचारानं चालत आलेली परंपरा आहे. इथं लहान मोठा कोणीच नाही. कारण ही जी 7 दिवसाची सेवा ही सज्जनांनो प्रामाणिकपणाने तुम्ही आम्ही एकत्रित राहून मिळून केली पाहिजे. कारण सर्वांची ताकद, सर्वांचं यश म्हणजे हेच खरं गावचं सौख्य आहे, हीच खरी गावची मान प्रतिष्ठा आहे आणि हेच खरा गावचा आदर आहे. ही परंपरा आपल्याला कित्येक वर्ष आपल्याला ही चालवत ठेवायची आहे. पण त्यावेळेला द्रोणाचार्यांनी त्या एकलव्यांना प्रश्न विचारला, तुम्ही जे हे धनुष्य चालवता, हे बाण, तुमचा गुरु कोण आहे? तुमच्या पाठीमागे एवढी अचूक विद्या तुम्हाला प्राप्त झाली, ही कशामुळे प्राप्त झाली तुम्हाला? त्यांनी सांगितलं, माझा गुरु कोणीच नाही, माझा गुरु द्रोणाचार्य. मी ज्यांना मानलंय माझ्या आयुष्यात, माझ्या जीवनात मी गुरुबरोबर कसल्याही प्रकारची गद्दारी करणार नाही. कारण का, तो पुतळा मी बनवलेला आहे. तुमचं नाम स्मरण घेऊन, तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून, तुम्ही मला जरी त्या गुरुकुलातून हकलून दिलात, मला याचं दुःख नाही, मी मुळीच दुःख मानणार नाही. कारण मला शिकायचंय. ज्याला शिकायचंय ना ते मास्तराच्या टीका करीत नाही, ज्याला नांदायचंय ना ज्याच्या सुनेला, ती चून सासूच्या टीका कधीच करीत नाही. कारण का, प्रामाणिकपणानं तिनं जाणलं पाहिजे. कारण जोपर्यंत तुमचं वय 20-22 वर्षाचं आहे, 22 वर्षापर्यंत, 22-23 वर्षापर्यंत तुमच्या आई वडिलांनी तुमचं संगोपन केलं आणि संगोपन करून तुम्हाला लहानाचं मोठं केलं. परंतु तुम्हाला खरं आयुष्य तुम्हाला जर कुठं जगायचं असेल तर ते आयुष्य तुम्हाला तुमच्या सासरी जगायचं असतं, ते तुमच्या माहेरी जगायचं असतं. बापाच्या घरी कितीही जरी प्रचंड श्रीमंती असली, बापाच्या घरी करोडोचा जरी बंगला असला, तर तुम्ही तुमच्या घरी सौख्य घेऊ शकत नाही. कारण तुमचं खरा दागिना, कारण सासरी नांदणं हे खरं स्त्रीचं खरं सौभाग्य आहे. आणि त्या सौभाग्याशी धरून या राष्ट्रमातेला सुद्धा एक नम्रतेची विनंती आहे. कारण सज्जनांनो, एवढा मोठा भाऊप्रेमाचा सोडून, एवढा बाप प्रेमाचा सोडून, एवढी आई प्रेमाची सोडून, एवढा सागर सोडून ती बिचारी आपल्या घरी येते. काय वाटत असेल तिला? म्हणून या आयुष्यात जीवन जगत असताना आपण आपली दिशा समजावून सांगितली पाहिजे. एखाद्या माणसाला जरी अज्ञानी असेल एखादा माणूस, त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता एखाद्याला घरामध्ये आपण म्हणतो हे येडा आहे, हे येड्याला काही कळत नाही, हे असं जर म्हणत गेलं तर त्यांच्या भावना या वेगळ्या होत जातात. त्यांना मोठे पण द्यायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आई बाबासाहेबांना साहेब म्हणायची, या साहेब. छत्रपती शिवाजी महाराजांची आई शिवाजी महाराजांना राज्य म्हणायची, या राजे. कारण घराची परंपरा आहे. आपण मान सन्मानानं बोललं पाहिजे. कारण माणसाच्या बोलण्यात एवढी प्रचंड ताकद असते ना, फार मोठी ताकद असते. त्याला आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच खरं जीवन आहे आणि हाच खरा संसार आहे आणि यालाच खरं जीवन म्हणायचं. म्हणून सज्जनांनो, अलीकडच्या काळामध्ये आपल्या परंपरा आपण चांगल्या ठेवल्या पाहिजे. आपला व्यवसाय शेती असेल, आपला व्यवसाय नोकरी असेल,
आपला व्यवसाय मेडिकल असेल, कुठला व्यवसाय असेल, त्या व्यवसायाला आपण देव मानलं पाहिजे आणि येणाऱ्या सुनेला आपण प्रामाणिकपणानं आपल्या मुलीसारखं तिला आपण सांभाळलं पाहिजे, तिचा सांभाळ केलं पाहिजे. तिचा सांभाळ करणं कर्तव्य आहे. मुलगी चांगली नादली, आई वडिलांचं नाव आहे, मुलीनं चांगला संसार केला, इकडलं नाव आहे तिकडलं नाव आहे. कारण दोन्हीकडे प्रकाश देणारी ही एक तेजस्विनी अशा प्रकारचा दीप आहे. म्हणून मला सज्जनांनो म्हणायचे की या जीवनात जीवन जगत असताना असं जगा की त्या जगण्यामुळे आपल्याला तर आनंद मिळालाच पाहिजे, आपल्यापासून शेजाऱ्यांना आनंद मिळाला पाहिजे आणि गावाला सुद्धा आपल्या ह्याच्यापासून आनंद मिळाला पाहिजे. असं या ठिकाणी द्रोणाचार्य एक लयला म्हणाले की आता हे सर्व झालं, तू जे बाण मारलास हा बाण तुझा उजव्या हाताचा अंगठा मला दे. मला सांगा, तुम्ही गुरुकुलातून मला हाकालून दिलं, हा एक प्रसंग माझ्यावर आला, मला त्यावेळेला दुःख वाटलं, तुम्ही हाकालून दिलात, मला एक धनुर्धारी बनायचं होतं, तरी पण माझ्या विचारावर तुम्ही अशा प्रकारचं काम केलं आणि आता म्हणता की तुम्ही उजव्या हाताचा अंगठा मला कापून द्या. शिष्य एकलंय म्हणले, गुरुवर्य काही हरकत नाही, मी माझ्या उजव्या हाताचा अंगठा सुद्धा तुम्हाला मी देतो, तुम्ही प्रदान करतो, मी तो दान करतो. म्हणून एकलयनी उजव्या हाताचा अंगठा सुद्धा त्या द्रोणाचार्याला कापून दिला. म्हणजे या शिष्याची या गुरुवर असणारा जो भाव आहे, हा भाव किती आहे? भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कारण कसं आहे, परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं काय असेल, या परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं भाव आहे. कारण भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितयावरी. पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की माणूस हातलब होत चाललेला आहे. हातलब म्हणजे कसा, एक निराश होत चाललेला. निराश माणसं वरून माणसासारखी दिसाली ही माणसं आहे, परंतु अंतकरणातली त्यांच्या जर तपासली गेली तर ही अंतकरणातली तपासणी ही वेगळ्या एका मार्गाकडे जात आहे. म्हणून मला एक उदाहरण म्हणून या ठिकाणी सांगावं वाटतंय. कारण एका सज्जनांनो, काही गोष्टीकडे आपण सध्या काय चाललंय हे सुद्धा बघितलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एक गिरीश वळसंकर नावाचे डॉक्टर होते. सज्जनांनो, हा माणूस केवढा होता, एक उदाहरण आहे का. सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा माणूस, श्रीमंत माणूस, बुद्धिमान माणूस, कला कौशल्य असणारा माणूस, या गिरीश वळसंकरकडे स्वतःचं इमान होते, इमान बसायला स्वतःचं इमान असणारा एवढा बुद्धिमान माणूस होता की या देशात महाराष्ट्रामध्ये तो न्यूरोसर्जन म्हणजे मेंदूचं ऑपरेशन करणारा महाराष्ट्रामधला नंबर 1चा डॉक्टर होता. मणक्याचं ऑपरेशन करणारा महाराष्ट्रात यादी लागत होती की आम्हाला या साहेबाच्या हाताने ऑपरेशन करायचं. एवढा विद्वान हुशार, 500, 700, 800 कोटीचं इमान होतं. तो अमेरिकेला जायचा, सोलापूरहून दर आठवड्याला अमेरिकेत जायचे ना अमेरिकेतून पुन्हा इथे यायचे. एवढी मोठी प्रचंड संपत्ती असताना आपल्या कुटुंबामध्ये शुक्रवारी ते एकत्रित जेवले आणि जेवल्यानंतर ते त्यांच्या वरच्या रूमवर आराम करायला गेले आणि आराम करायला जात असताना त्यांनी स्वतःच्या डोक्यात एक गोळी झाडून घेतली आणि आपली जीवन यात्रा संपली. ज्या माणसाकडे स्वतःला इमान बसायला, महाराष्ट्र एवढं त्यांना मानतोय, देशातले लोक त्यांना एवढे मानतात, मग एवढ्या प्रचंड पैसा असताना, एवढी श्रीमंती गडगंज असताना तुम्ही तुमचं जीवन का संपलं? तुम्ही तुमच्या जीवनाची यात्रा का संपवली? प्रश्न असा आहे सज्जनांनो, याच पद्धतीच्या पाठीवर जन्माला आल्यानंतर संघर्ष करायचा असतो, संघर्षाला टक्कर द्यायची असते. जीवनाला घाबरून काढलेली पळवाट म्हणजे आत्महत्या आहे. कारण आत्महत्या ही आयुष्यात कधीच करायची नाही, कारण जीवनाला घाबरून काढलेली पळवाट आहे आणि ही पळवाट अत्यंत अशा चुकीच्या माध्यमाची आहे. म्हणून एवढी मोठी माणसं जर अशा प्रकारची आपली जीवन यात्रा जर संभवित असतील तर ही किती दुःखाची शोकांतिका आहे. म्हणून या ठिकाणी मला म्हणायचंय की मानवी जीवनामध्ये
जीवन जगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी फक्त एक सांगितलेलं आहे की आपला गुरु, आता प्रत्येकाला गुरु करावाच लागतो. प्रभू रामचंद्राला गुरु करावा लागला, भगवान कृष्णाला करावा लागला, तुकाराम महाराजाला करावा लागला. प्रत्येक महात्म्याच्या जीवनामध्ये पहा गुरु परंपरा आहेच आणि गुरुशिवाय माणूस आयुष्यात कधीच मोठा होऊ शकत नाही. म्हणून समत्व प्राप्त जर करायचं असेल, समानता प्राप्त करायची असेल तर एकाची संपत्ती एकाला देऊन समत्व प्राप्त करता येत नाही, समभाव निर्माण करता येणार. कारण कसं आहे, या दोन्ही लोकांना जर एकत्रित चांगल्या पद्धतीने ठेवायचं असेल किंवा या दोन्ही लोकांमध्ये प्रेमभाव निर्माण करायचा असेल तर आपण माझी एकाची संपत्ती समजा जी असेल ती एकाला देणं किंवा एका बाजूने हे करणं, हे आयुष्यामध्ये कधीच म्हणजे या गोष्टीमध्ये सुख मिळू शकत नाही. म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं की आयुष्यात अलीकडच्या काळामध्ये मतभेद करता कामा नये. मतभेद का करू नका की या भविष्यामध्ये मी पाहतोय बऱ्याच ठिकाणी काही गोष्टीच्या संदर्भात मला बोला वाटतंय. कारण आई वडिलांनी सुद्धा पक्षपात करता कामा नये. आई वडिलांनी पक्षपात, अरे तुम्हाला 2-3 आपल्याला 4 मुलं आहेत ना, 2-3 मुलं आहेत ना, त्यामध्ये पक्षपात करणं हे योग्य नाही. परंतु काही ठिकाणी पक्षपात करतात, केला जातो. हा सुद्धा, कारण हा सुद्धा गुन्हा आहे. कारण ती आपलीच मुलं आहेत. कारण आपण समानतेने न्याय देणे हे बापाचं परम कर्तव्य आहे. कारण तो एखादा अधिकारी असेल, एखादा शेतकरी असेल, एखादा मजूर असेल, तुम्ही एका बाजूने बोलणं सुद्धा हा सुद्धा वडिलांचा समजा गुन्हा आहे. कारण कशासाठी हा गुन्हा निर्माण करायचा, कारण समत्व तुम्हाला निर्माण करायचं असेल तर आपल्या डोळ्यासमोर ही दोन्ही चिमुकली आपल्याला समान दिसली पाहिजे. अशा प्रकारची पद्धत मानवी जीवनामध्ये आपण निर्माण करून घेतली पाहिजे. ज्ञानेश्वरी प्रवचन म्हणजे जीवनाला चांगलं वळण लावणारी एक मोठी संस्था आहे. वारकरी संप्रदायामध्ये माणूस आल्यानंतर त्याचे आचार, त्याचे विचार, त्याची वागण्याची पद्धत, माणसाकडे किती पैसा आला म्हणजे माणूस मोठं म्हणायचं, त्याला समाजात बसण्याची जर सवय नसेल, त्याला समाजात बोलण्याची सवय नसेल तर या माणसाला काय करायचे. कारण समाजामध्ये बसण्याची सवय असली पाहिजे, समाजामध्ये आपण काय करतो याची सुद्धा जाण असली पाहिजे. एखादा माणूस आहे आणि एखाद्या माणसानं जर म्हटलं की मी एवढी मोठी काल्याची पंगत करतो, एवढं मोठं शेवटचा मी दिवस करतो, एवढं असं जर म्हणत असेल आणि ते माणूस जर आपल्या जन्म देणाऱ्या माता पित्यांना बोलत नसेल तर मला म्हणायचंय, तू केवढीही जरी एखाद्या माणसाने पंगत दिली तर त्या पंक्तीला विशेष अशा प्रकारचं महत्व नाही. कारण आपल्या आई वडिलांचा जो इतिहास आहे, आपल्या आई वडिलांचं जे जीवन आहे, त्या आई वडिलांना धरून, त्यांना स्मरण करून, त्यांच्या चरणी साष्टांग एक डोकं टेकून ज्यांनी आपल्या आई वडिलांचं जतन केलं, प्रामाणिकपणाने सेवा केली. म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळी आहे, ना तरी घरी धड न बोली माता पितरा, येर ईश्व भरी आदरा मूर्ख जैसा. जो माणूस आपल्या आयुष्यामध्ये त्या आपल्या आई वडिलांना एक प्रामाणिकपणानं, फक्त एकच विषय असा येतो की सज्जनांनो प्रामाणिकपणा एवढाच आपण ठेवला पाहिजे. आपल्या वडिलांचं वय झालंय तर वय झालं त्यांना एवढाच आपण जरी एक शब्द बोलला, बाबा तुम्ही आंघोळ केली का, दादा आंघोळ केली, दादा जेवण केलं. कारण आई बापांना मुलातून एवढीच अपेक्षा असते म्हातारपणाला, दुसरं काय असतं त्यांच्याकडे, ते थोडंच काही आपल्याला बिचारे म्हणतात. एवढा आत्मविश्वास प्रामाणिकपणाने ठेवून जर आपण समाजामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला किंवा त्या पद्धतीने जर गेलो तर निश्चितपणाने ज्ञानेश्वरी ऐकण्याचं पुण्य निश्चितपणाने आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. आणि खरी स्वामी काज गुरु भक्ती पित्र वचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. हीच खरी देवाची भक्ती आहे, हेच खरं देवाचं ऐश्वर्य आहे. या ठिकाणी मला म्हणायचंय की गुरु शिष्याचं नातं हे फार एक नाजूक असं नातं आहे. कारण आई वडिलांचं जसं लेकरांचं नातं आणि आईचं नातं असतं
तसं गुरु शिष्याचं नातं आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्री गुरुचीनी नावी माती डोंगरी जयापासी होती, तिने कोळी त्रिजगती एकवद्द केली. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये या परंपरेला आपण चांगल्या पद्धतीने जपलं पाहिजे, या पद्धतीचा आपण अवलोकन केलं पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये विशेष अशा प्रकारचं महत्त्व या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु शिष्याच्या या जोडीमध्ये नात्यामध्ये दिलेलं आहे. म्हणून सज्जनांनो, आपला आत्मविश्वास, आपलं प्रेम, आपल्या जे काही गोष्टी त्या आपण प्रामाणिकपणानं चांगल्या पद्धतीने केल्या पाहिजे. आपण भाऊ आहोत समजा, उदाहरणार्थ आपल्यामध्ये थोडं भावामध्ये प्रेम असणं अत्यंत काळाची गरज आहे. आपण शेजारी आहोत, शेजाऱ्यामध्ये सुद्धा प्रेम असणं अत्यंत काळाची गरज आहे. प्रेमानं जेवढे प्रश्न सुटतात, जेवढे सामंजस्याने प्रश्न सुटतात, तेवढे प्रश्न दुसरं सुटत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना असं जगा, तुम्हाला जर एखादी वेळेस कुणाला मदत करा वाटत नसेल किंवा एखादी बार मदत जरी तुम्ही नाही केली तर कमीत कमी त्या माणसाला त्रास तर देऊ नका. तुमच्यानं जरी घडत नसेल, हे लोक म्हणत नाहीत की तुम्ही आम्हाला हे मदत करा ते करा. तुम्ही कष्ट करून खाताना, तुम्ही मेहनत करून खाताना आम्ही तुमचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही तुमच्या कष्टानं खातो, चांगल्या पद्धतीनं राहतो. तुमचं प्रामाणिकपणानं अभिनंदन. कारण या कीर्तनामध्ये येऊन, कारण आपल्या आयुष्यामध्ये आपण परमार्थात केलेला खर्च केलेला पैसा, मंदिरासाठी दिलेली देणगी, सप्त्यासाठी दिलेली देणगी, सप्त्यासाठी दिलेली पट्टी, प्रवचनामध्ये येऊन वाजवलेली टाळी, कीर्तनात बसवलेली टाळी, तुम्ही केलेलं अन्नदान, तुम्ही केलेलं कार्य, तुम्ही केलेली कीर्ती, फक्त हीच मागे राहते. म्हणून माधव बाबांच्या संदर्भामध्ये माधव बाबा की फार मोठे महात्मे किंवा माधव बाबांकडे फार मोठी अशी काही प्रचंड संपत्ती नव्हती माधव बाबाकडे, किंवा माधव बाबाचे काही या महाराष्ट्रामध्ये 40-50 साखर कारखाने नव्हते, ते फार मोठे उद्योगपती नव्हते. ते त्यांच्या वागण्यामुळे, त्यांच्या आचरणामुळे ते आज मोठे झाले. आज किती मोठे झाले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माधव बाबांची कीर्ती आज अमर राहणार आहे. कारण माणसाने असं केलं पाहिजे जीवनामध्ये, कमीत कमी आपल्या आयुष्यात आपण असं जगलं पाहिजे की आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं, आणि आपला मृत्यू झाल्यानंतर कमीत कमी लोकांच्या डोळ्यात अश्रू यावे. असं मरा की हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये आपल्याविषयी अश्रू उभा टाकले पाहिजे. अशा प्रकारचं जीवन जगणं म्हणजेच याला जीवन म्हणायचं. म्हणून या आयुष्यामध्ये आपण ज्या वेळेला आपले कर्म करतो, कारण आपण जसं कर्म करतो तसं देव फळ देत असतो. अनेक लोक निंदकाचे घर असावे शेजारी, कारण आपण कितीही समाजामध्ये चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, चांगलं वागलो तरी देव आपल्याला, हे लोक आपल्याला नाव ठेवतातच. एखादा माणूस कष्ट करून जगतो, मेहनत करतो, प्रयत्न करतो, तरी पण लोक त्याच्यावर जळतात. अरे तो काम करतो ना बिचारा, कष्ट करतो ना, कष्ट करून चांगला राहतो, मेहनत करून तो चांगला राहत असेल, कष्ट करून तो समाजात प्रगल्भ राहत असेल, कष्ट करून चमकदार राहत असेल, तर मला त्या माणसाचा अभिमान आहे सज्जनांनो. कारण तो मेहनत करतो, कष्ट करतो, चांगला राहतो, तरी पण तुम्ही त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघता. कारण तुमची नजर ही लोकांकडे पाहण्याची चांगली असली पाहिजे. घरातले माणसं आपण प्रवचन केलं म्हणजे तुमचे सोयरे धायरे युवाई मिहुने फिवणे तर तुमचं स्वागत करतीलच करतील. दुश्मनाने सुद्धा आपलं कौतुक केलं पाहिजे. आपण असं वागलं पाहिजे. आपल्या वागण्यामध्ये सभ्यता असली पाहिजे. ज्या तुकोबारायाला रामेश्वर भट्ट केवढा मोठा प्रचंड त्रास दिला, केवढा मोठं त्यांना सह्य केलं, तरी पण तुकाराम महाराज आपल्या विचारापासून वंचित झाले नाही. कोण सांगितलं तुम्हाला वेद वाचण्याचा अधिकार नाही? हे रामेश्वर भट्ट म्हणतात. हे ब्राह्मणपूर्वीचे त्यांनी सांगितले की वेद वाचण्याचा अधिकार तो देवाने आम्हाला दिलेला आहे. तुम्ही बहुजन समाजाची लोक आहे, तुम्हाला वेद वाचण्याचा अधिकार नाही.
तुम्ही कशासाठी वाचता, तुम्ही वाचू शकत नाही. हे रामेश्वर भट्ट हे तुकोबारायाचे कट्टर विरोधक होते. तरी मी तुकोबाराया आपलं भजन सोडलं नाही, आपला आत्मविश्वास सोडला नाही, आपली मेहनत सोडली नाही. कष्ट केल्यानंतर मला खात्री आहे, आत्मविश्वास आहे सज्जनांनो, शेती आपल्याला बोलते. कष्ट केल्यानंतर शेती आपल्याला बोलते, पण कष्ट करण्याची आपल्याकडे जिद्द पाहिजे. शेती साथ देत नाही का आपल्याला काम करू वाटत नाही. शेती साथ देते पण आपल्याला काम करू वाटत नाही. अशा प्रकारचं हे धोरण आपण प्रामाणिकपणाने काम करत असताना रामेश्वर भट्टाने तुकाराम महाराजांना एवढा त्रास दिला, एवढा त्रास देऊन सुद्धा अनेक प्रयोग केले. कितीही प्रयोग करू द्या हो, विद्यार्थी जर क्वालिटीचा असेल, देशात कोणतंही परीक्षा सेंटर येऊ द्या, पैलवान चांगला असेल तर या देशातलं कुठलंही त्याला मैदान येऊ द्या, परीक्षा देणारा विद्यार्थी हुशार असेल तर या देशातलं कुठलंही सेंटर येऊ द्या. कारण परीक्षा देण्याची ताकद त्या विद्यार्थ्यामध्ये असली पाहिजे. विद्यार्थी हुशार असेल तर त्याला कोणी रोखू शकत नाही. म्हणून ह्या कथा घडत असताना तुकोबारायांना एवढा प्रचंड त्रास दिला. मला सांगा, पूर्वीपासूनच असे लोक होते ते आजच नाहीत. कारण दुर्योधन हे आजही समाजामध्ये अनेक दुर्योधन आहेतच. आताही काही दुर्योधन नाहीत असा भाग नाही, 100% कमी प्रमाणामध्ये आहेत. परंतु या सर्व गोष्टीवर म्हणून तुकोबारायांना एवढा त्रास दिला, तरी पण तुकाराम महाराजांच्या रोमारोमातून नाम स्मरण ऐकल्यानंतर रामेश्वर भट्ट काय म्हणाले, ते थकले. मला पण एवढे अन्याय केले, एवढं हित केलं, तरी पण तुकाराम महाराज कष्टच करीत आहेत, देवदेवच करीत आहेत. शेवटला तू का देवदेव म्हणतो म्हणून तुकाराम महाराजांची जीभ सुद्धा धरली. तरी त्यांच्या रोमामधून रामकृष्ण हरी असा आवाज आला. म्हणून रामेश्वर भट्ट म्हणतात, काय सांगू मी त्या तुकोबाची ख्याती, काय सांगू मी त्या तुकोबाची ख्याती, नाही नाही देखील जगी ऐसा योग, ज्याने लाजविले वैकुंठासी. काय ख्याती आहे म्हणले, मी असा जगात सुद्धा योगी बघितला नाही. ज्यांनी आयुष्यभर विरोध केला त्या रामेश्वर भट्टांनी. रामेश्वर भट्ट सुद्धा म्हणले, काय सांगू मी त्या तुकोबाची ख्याती, नाही नाही देखीला जगी ऐसा योगी, ज्याने लाजविले वैकुंठासी. अरे दुश्मन सुद्धा चांगल्या कार्याला टाळ्या वाजवतात. म्हणून माणसाने असं वागलं पाहिजे की आपल्या वागण्यामधून एक प्रामाणिकपणाने आपण त्या ठिकाणी परमार्थामध्ये काम करीत असताना 7 दिवस राबतात, रोज पंक्ती होत आहे. मला सांगा, अतिशय परंपरा सारखे 7 दिवस, किती सुंदर पद्धतीचं समजा एक मिष्टान्न तुम्हाला इथं खायला मिळतं. काय म्हणजे आदर्श किती खूप चांगला आहे, दिलेली परंपरा आहे. आपण आपल्या घरी तर जेवतच असतो, पण कोण कुणाच्या घरी काय बघत नाही. परंतु या ठिकाणी किती अतिशय अशा प्रकारचा आनंद आहे की या जीवनामध्ये जीवन जगत असताना सर्व आपण एकत्रित येतो, जेवतो, बसतो. पंक्तीत जेवण्याचं एवढं पुण्य आहे. एका बाईला मी सहज विचारलं, काकू तुम्ही पंक्तीला जेवायला आला नाही? म्हणली, माय आम्ही पंक्तीला जेवायला जात नाहीत म्हणली. मी म्हणलं, का जात नाही जेवायला? नाही आम्ही असं जात ना म्हणली पंक्तीला जेवायला, आम्ही आमच्या घरी जेवतो. आम्ही म्हणलं, पंक्तीतलं बकेटात आणून दिल्यावर, टोपल्यात आणून दिल्यावर हे घरी खाताव का म्हणलं? हा मग आम्हाला जमतंय म्हणली घरी खायला. अरे पंक्ती जेवण्याचं काय पुण्य आहे. राष्ट्रमाता कशी असली पाहिजे, त्या राष्ट्रमातेला समजा या पंक्तीमध्ये सुखाचार्य ही पंगत होती. कारण हा स्वर्गाचा विश्वराचा काल आहे, शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा प्रसाद खाण्यासाठी थोर महात्मे या डोंगर पट्ट्याच्या कड्या कोपरीवर स्वर्गातून उतरतात, पशु पक्षी म्हणून येतात. या पृथ्वीच्या पाठीवर काय चाललंय, उपजुनी पुरती जन्मा येऊ, दही भात काला खाऊ. कारण हा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवसाचा काला खाण्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा
या पृथ्वीच्या पाठीवर येतात खाण्यासाठी. आणि ती बाई म्हणते माय मी जात नाही पंक्तीला. सुखाचार्याने या पंक्तीमध्ये एक शीत खाल्ला उष्टापत्रवाळीवरला तर स्वर्गामध्ये 1 घंटा वाजला. एवढं पुण्य या पंक्ती जेवण्याचं पुण्य आहे. तुला पंक्ती जेवण्याचं पुण्य आई माहित नाही. अशा आईच्या पोटाला येऊन सुद्धा उपयोग नाही. ती राष्ट्रमाता अशी असली पाहिजे की तिनं पंक्तीत हजारो लोकांच्या स्त्रियांच्या पंक्तीत माझी आई जेवत आहे, माझे डोळे हे सुखानं भारावलेले, तिला म्हणायचं खरी राष्ट्रमाता. अरे ज्या माईला एक खडा मासाचा गोळा, रक्ता मासाचा गोळा 9 महिने 9 दिवस ज्या मातेनं तयार केला आणि हिंदुस्थानच्या लढाईसाठी जे पठ्या वाघ पाटीला, ती खरी माझी राष्ट्रमाता आहे. त्या राष्ट्रमातेला मी धन्यवाद देतो. त्या माझ्या माईला, ज्या माईला त्या बाळाला हिंदुस्थान देशाच्या पातळीवर पाठवलं, ती खरी माझी राष्ट्रमाता आहे. म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं, देशात तुम्ही आम्ही पिकवलं धान्य शेतकऱ्यांनी पिकवलं. शेतकऱ्यांनी एका 2.5 चक्कर हेक्टर जमिनीमध्ये नांगर जर मारायचा म्हणलं 2.5 चक्कर मध्ये तर त्याला 250 किलोमीटर चक्रा माराव्या लागतात. त्याच नांगराच्या एका पाठीमागे जावं लागतं तिथपर्यंत, पुन्हा तसंच परत यावं लागतं. तिचं अंतर ठेवून 250 किलोमीटर 2.5 चक्कर मध्ये त्या शेतकऱ्याला फिरावं लागतं. त्याचा घाम विचारा त्याला किती येत होते. ते घाम, त्याच्या घामाची किंमत विचारा किती आहे, काय ताकद आहे त्याच्या. तो या देशाला अन्न पुरवठा करतो आणि त्याचीच पोरं आज देशाच्या सीमेवर लढत आहे. अरे एक तर आम्ही अन्न धान्य या राष्ट्राला पुरवतो आणि ते आमचीच मुलं आज देशाच्या सीमेवर आहेत. काय वाटत असेल युद्ध, कारण ही परंपरा असेल. सज्जनांनो, या अवस्थेत जे तिथं आहे त्यांना विचार, आपल्या अंगाची हळद सुद्धा नांदेड जिल्ह्यामधल्या एका जवानाची निघाली नाही. लग्न झाल्या झाल्या तो आपल्या भारत सीमेवर गेला. त्या माऊलीला काय वाटत असेल जर बारकाईने विचार केला या मानवी जीवनामध्ये घेण्यासारखं भरपूर आहे. सज्जन, ते आपण घेतलं पाहिजे. कमीत कमी आपण थोडे आपले विचार सुरक्षित चांगले ठेवले पाहिजे. आपल्या कर्तृत्वाने एखादा माणूस मोठा होत असेल त्यांना होऊ द्या, ते आपलं भूषण आहे, आपली शान आहे. या गावचा एखादा चांगला अधिकारी झाला, कलेक्टर झाला, DSP झाला, अभिमान आहे मला, कारण तो आमचा भूमिपुत्र आहे. फक्त माणसाच्या मनातल्या भावना चांगल्या ठेवा. देव त्याचं कर्म आपण जसे केले तसं देव आपल्याला निश्चितपणाने फळ देतो. कारण नोकरी ही प्रयत्नाशिवाय लागत नाही, शेती ही कष्टाशिवाय होत नाही, मेहनतीशिवाय होत नाही. कुठलाही उद्योग आपण करायचं म्हटलं तर या शरीरातलं आपल्याला रक्त खडीसारखं करावं लागेल, डांबरासारखं करावं लागेल, एवढे मोठे प्रयत्न करावं लागतील. त्यावेळेला आपल्या जीवनाची एक हे होईल. महागाई सर्व गोष्टी वाढलेल्या सर्व आहेत, तरी पण आपल्या परिसरामध्ये चांगलं रामराज्य, आमच्या माता बंधू भगिनी, खरी शोभा या देशाची शोभा ह्या खऱ्या माझ्या राष्ट्रमाता आहेत. कारण त्या मातेच्या आशीर्वादामुळे कधीही जरी आपण लेकरं भांडणं करतो पण आईचं काळीज फार नाजूक असतं. माय काय झालं की का भांडणं केले, कारण आपण थोडंसं म्हणजे समयसूचकता आपल्याकडे असली पाहिजे. कारण आपण तेवढी मोठ्या प्रमाणात ॲक्शन घेणं ते सुद्धा बरोबर नाही. थोड्या चुका होतात, त्या चुकावर आपण पांघरून केलं पाहिजे. आपण कष्ट करून खाणारी माणसं आहे. या डोंगर परिसरामध्ये महागाई वाढली, मुलांचे शिक्षणाचा खर्च वाढला,
अनेक गोष्टी माणसाच्या पाठीमागे संसारामध्ये खूप प्रचंड अडचणी आहेत. आता आपण भांडणं वगैरे ह्या जे पूर्वी घटना आहेत त्या प्रेमाने आपण चांगल्या ठेवल्या पाहिजे. एकमेकाबद्दल प्रेम असलं पाहिजे, एकमेकाबद्दल द्वेष भावना आहे त्या भावना आपल्या संपल्या पाहिजे. या शरीरामधले सर्व विकार आपण जाळून टाकले पाहिजे. जरी चुकलं तर एकमेकाच्या हातात हात घालून आपण कष्टाची जिद्द ठेवा. पाण्याखाली जमिनी आणा, पाण्याखालून कष्ट करून आपला सर्व भाग एक प्रकारचा सुंदर असा पश्चिम महाराष्ट्रासारखा दिसला पाहिजे. कष्ट करून आनंदानं हा सप्ताह अनेक या सप्त्याच्या याच्यामध्ये काही महाभाग काही असे असतात पट्टी द्यायला सुद्धा बिचारे पुढे येत नाहीत. पण आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, इथं आलून इथं येऊन बसणारा माणूस, इतनाच वाजलेली टाळी. अन्नदान हे आपल्या आयुष्यात कधीच वाया जात नाही. गाव छोटं आहे, एवढूसं खोड, पण त्याच्यात पाणी किती गोड. असा आनंद वाडी ज्या गावाच्या नावात आनंद आहे. खरोखरच 7 दिवस किती सुंदर पद्धतीची ही सेवा या गावकऱ्यांच्या वतीनं घडते. सज्जनांनो, ही सेवा म्हणजे एक अत्यंत महत्त्वाची आहे. हा भाव मानवी आयुष्याचं काय खरं आहे. 50 वर्ष झाल्यानंतर माणसं आज अटॅक येतोय, त्यांना शुगर होते, त्यांना BP आहे, कमराचा प्याज आहे, काही आहे, अनेक प्रसंग आहेत. महिलांच्या संदर्भामध्ये बी अनेक प्रसंग आहेत बिचाऱ्यांच्या. कष्ट आहे. सकाळी 5 वाजता त्यांना उठावं लागतं. 5 वाजल्यापासून त्या बिचाऱ्या आपण 8 वाजे झोपतो. 5 वाजल्यापासून ह्या मुलाचा डबा बनव, त्या मुलाचा डबा बनव, ह्याचा बनव, त्याच्या बनव. 5 वाजल्यापासून ती माता 7 वाजेपर्यंत कष्ट करते. खरंच तिच्या कष्टाची जर आपण तफावत जवळून जर बघितली गेली तर खरोखर डोळ्यात आसरू येण्यासारखं काम या माझ्या राष्ट्रमाता करतात. म्हणून माझ्या माईंच्या चरणी मी कोटी कोटी प्रणाम करून माझ्या मायांना बसलेल्या तुमच्या चरणी मी साष्टांग दंडवत घेऊन माझ्या माय माऊलींची माफी मागून मी या ठिकाणी मी बोलत आहे. आणि मी बोलत असताना जरी एखादा माझा शब्द चुकीचा गेला तर एखाद्या वेळेस भावनेच्या आरी जाऊन जरी बोललो तर तुम्ही मला निश्चितपणाने माफ करणार आहेत. कारण तुम्ही माझे मायबाप आहोत आणि मी तुमचा मुलगा आहे. म्हणून कष्ट करण्याची प्रवृत्ती आपण ठेवली पाहिजे. सज्जनांनो, आपण काही फार मोठे माणसं नाही. आपण बी कष्ट मेहनत करतो, प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करत असताना सज्जनांनो आपण एक असे, आता मलाही मी काही विषय तेवढा मोठा नाही, मलाही 3 एकर जमीन आहे फक्त. परंतु मी काम करते वेळेस मात्र सज्जनांनो प्रामाणिकपणाने काम करत असताना जिद्दीने प्रयत्न करो, मेहनत करो, संघर्ष करो. माझ्या आयुष्यात मला न कुणाला मागण्याचं काम माझ्या शेतीतून उत्पादन मी काढतो. जरूर प्रयत्नवादी असलं पाहिजे आपण. कारण प्रयत्न केल्यानंतरच मिळतं. प्रयत्न केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे. म्हणून सज्जनांनो, संघर्ष करण्याची ताकद असली पाहिजे. जरी एखादं चुकलं तर संघर्षामध्ये जीवन साथी देणारी आई ही आपली आई आहे. पत्नी क्षणाची जरी पत्नी असली तर ती जन्माची माता आहे. कारण तीच आपल्याला संघर्ष देण्यासाठी साथ देत असते. म्हणून मानवी जीवनामध्ये स्त्रियांचं काळीज हलका असतं सज्जनांनो. स्त्रिया ह्या नाजूक मनाच्या असतात. त्यावेळेला पुरुषांनी त्यांना धीर देण्याचं काम केलं पाहिजे. कुठलं घे तर आपण घाबरायचं नाही. कारण का आत्महत्या करणं हे फार चुकीचं काम आहे. कारण आत्महत्या म्हणजे एक प्रकारचे महाराज होते मध्य प्रदेशमध्ये, भैयूजी महाराज. एक उदाहरण सांगतो, म्हणजे मानवी जीवनाची परंपरा कशी बेकार होत चाललेली. 5,500 कोटी रुपयाची संपत्ती भैयूजी महाराजांची होती. किती? मध्य प्रदेशमध्ये राहत होते. हे वाचल्यानंतर आपल्याला मीडियाच्या समोर आपल्याला हे समजलं पाहिजे की जगात आता सध्या काय चाललंय. आनंद या विषयावर ते 1 तास बोलत होते. त्यांचे या देशात जगामध्ये कमीत कमी 4-5 म्हणजे 1 कोटीच्या जवळ शिष्य होते. विलासराव देशमुख साहेब ते सुद्धा त्यांचे शिष्य होते. 1 तास आनंदावर बोलायचे. शेतकरी बंधूंना आत्महत्या करू नका, वाचा, प्रयत्न करा, घाबरू नका, आनंदी जगा. याच माणसानं स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी घालून आत्महत्या केली.
5,500 कोटी रुपयाचे तुम्ही मालक आहे. आनंद या विषयावर तुम्ही एवढं बोलता, लोकाला एवढं सांगता, आणि तुम्हीच डोक्यात गोळी घालून मरता. काय करायचे? मानवी जीवनात माणसाला पैशावर प्रेम करा, पण वाजवीपेक्षा जास्त प्रेम करू नका. पैसा तो परमेश्वर है, परमेश्वराला 1 इंच सुद्धा कमी नाही. पण मला पैसेच पाहिजे, पैसेच पाहिजे म्हणून जर माणूस मरीत असेल, मला सांगा त्याला आयुष्यभर जर पैशाची जर भूक असेल तर ते समाजामध्ये सुखी आणि समाधानी राहू शकत नाही. कारण जरूर आपल्या संसारामध्ये आपल्याकडे गरजा भागवण्यापुरता पैसा असला पाहिजे. या गोष्टी आपल्याकडे असल्यानंतर आपण सुख समाधानी असतो. आणि समाधानीमध्ये आपण फक्त जीवनामध्ये माणसं म्हणतात टेन्शन आलं. मग टेन्शन आल्यानंतर काय करायचं? टेन्शन आल्यानंतर काही माणसं म्हणतात अरे बाबा टेन्शन आल्यानंतर जरा जाणं शेतामध्ये कष्ट करा, काम करा, हे वाचा ज्ञानेश्वरी, हे प्रयत्न करा. या सर्व गोष्टी आहेत ना. म्हणून अलीकडच्या काळात मला सज्जनांनो एक म्हणायचंय, देशातल्या युवा पिढीनं प्रयत्न करणं काम आहे, अभ्यास करणं काम आहे, प्रयत्नवादी असणं काम आहे. 24 जागा असल्या, 24 लाख फॉर्म मिळाले, 24,000 फॉर्म मिळाले 24 जागेला. नोकर भरती सुद्धा आता अलीकडच्या काळामध्ये अवघड झालेले. म्हणून महाराजांची संख्या सुद्धा एक व्यवसाय या दृष्टिकोनामधून परमार्थाकडे लोक पाहतायत. व्यवसाय म्हणून परमार्थाकडे आपण जात आहोत. एका महाराजांना विचारलं तुम्हाला 24,999 रुपये देता, तुम्ही आमच्या इथं या कीर्तन सेवा करा. ते म्हणला 24,999 जरी देतो म्हणला तर मी येणार नाही, मला 25,000च पाहिजे, 1 बी रुपया मी कमी घेणार नाही. मला सांगा, अरे या शेतात काबाड कष्ट करून मेहनत करून माझ्या माय माऊलींनी गरीब लोकांना लोकांचा रोजगार करून अवरात्र उन्हात तानामध्ये कापूस असून त्या माता बंधू भगिनींनी गरीब माझ्या माऊल्यांनी पट्टी दिलेली आहे. आणि ती एवढ्या कष्टाचा पैसा त्यांनी जमा करून इथं दिलेला आहे. त्या कष्टाच्या पैशाची जाण तुम्हाला थोडी असली पाहिजे. त्या माझ्या माता माऊलीचे गरिबांचे काय हाल आहेत, आणि आमच्या सारख्याने यावं आणि इथं बसावं आणि त्या माणसाने म्हणावं. सज्जनांनो, खरोखरच मला म्हणायचं, तुमचा प्रवास किती आहे? तुम्ही कुठून आला? अहमदपूरहून आला. तुम्हाला एक 800-900 रुपये पेट्रोल, 500 रुपयाचं, 1000 रुपयाचं लागेल. तुमचा 1000 रुपये रोज, 2000 रुपये तुम्हाला बस झाले. ही परिस्थिती जर समाजासमोर आपण ठेवली गेली, चांगले विचार आदर्श आपण ठेवले गेले, तर परमार्थाचं ते फल आपल्या पदरामध्ये निश्चितपणानं पडतं. पण अशा भूमिका समाजामध्ये होत चाललेले आहेत, त्याशी आपलं काही म्हणणं नाही. परंतु मला एकच म्हणायचं की आपण कर्म चांगले करा, कार्य चांगलं करा. देव आपल्याला निश्चितपणानं फळ देईल आणि फळ देणारच. मी आता त्या काळामध्ये मी माझं मागणं म्हणायचं, मी त्या काळामध्ये मामा BA BPEd MPEd झालो. त्या काळामध्ये उच्च क्वालिटीचा विद्यार्थी होतो मी, चांगल्या दर्जाचा विद्यार्थी होतो नोकरीच्या संदर्भामध्ये. परंतु काही कारणास्तव काही लोकांनी इंटरव्ह्यू घेऊन सुद्धा मला जाणून बुजून समजा मला त्यांनी माझी नोंद घेतली नाही. माझी एकाला शब्द दिला, साहेब तुम्ही एवढे मोठे प्रचंड झाल्यानंतर मला प्राध्यापक म्हणून घ्या. त्यांनी शब्द दिला, ते प्राध्यापक झाले, माझे इंटरव्ह्यू घेतले. पण सज्जनांनो, मला त्यांनी घेतलं नाही. माझा उपयोग करून घेतला असेल कोणी मताला, माझा प्रचार यंत्रणेत कोणी उपयोग करून घेतला असेल, मी जनतेसाठी केला असेल, मी माझ्या आयुष्यात मी गोरगरीब जनतेसाठी काम केलं असेल, माझ्या पद्धतीने मी जाण्याचा प्रयत्न केला असेल. पण या देशामध्ये या 5 वोटानं मी कुणाचे 5 रुपये सुद्धा घेतले नाहीत. कारण हा माझा नेम आहे. मला म्हणायचं सज्जनांनो की आपण एकाचा पिंड असतो. माझ्या आयुष्यात मला हे जमलं नाही, मी भ्रष्टाचार किंवा या गोष्टीकडे गेलो नाही. म्हणून देवाला मी पाया पडताना म्हणत असतो, देवा माझं जरी नाही चांगलं झालं तर देवा माझ्या लेकराचं मत चांगलं करा. मी पाया पडताना म्हणायचं, देवा माझं जरी नाही माझं तुम्ही चांगलं केलं तर माझ्या लेकराचं चांगलं करा. माझ्या तिन्ही लेकराचं चांगलं झालं. तिन्ही लेकरं नोकरदाराला आहे. एक पोरग कालच्या भरतीमध्ये योगेश महाराजाला माहिती आहे, योगायोगानं
कालच्या भरतीत म्हणजे 1 वर्ष झालं पोरग पोलीस झालं, एक जावई मिल्ट्रीत गेले, एक जावई वकील झाले. ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाचं पुण्य भगवंतानं माझ्या पदरात टाकलं, मला न्याय मिळाला. मला फार मोठं म्हणजे असं मोठं राहणं व्हावं असं मला वाटत नाही माझ्या आयुष्यात. काय मोठं काय करणार आहे तो बाबा. अरे बाबा सर्वसामान्याचं आपल्याला एवढं दिलं ह्याच्यात सुख माना, लय बी मोठं व्हायचंय म्हणल्यावर काय होतंय तुम्हालाही माहित आहे. म्हणून सज्जनांनो तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, कारण माझा काही विशेष म्हणजे काही असा लई भारी अभ्यास ज्ञानेश्वरीला नाही. मला जे काही येत आहे मी तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत महात्म्याचं आचरण, संतांचे विचार, नामदेव महाराजाची गाथा, पुन्हा हेरचे आपले गुरोबा काका यांच्या जीवनातला जर खराखुरा इतिहास आपण आपल्यासमोर जर मांडला गेला तर एवढा त्रास जगात कुणाला झाला नाही. ते संत महात्म्यांनी हा त्रास सहन केला. मला तुम्ही आज या ठिकाणी बोलवलात, माझा बहुमान केला आणि मी काही जे ज्ञानेश्वरीवर इथं बोलण्याचा प्रयत्न केला सज्जनांनो, ते मला जसं म्हणजे मोतीराम महाराज बुद्धी देतील, माधव बाबा बुद्धी देतील त्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. माझं जे कला कौशल्य आहे माझं ते मी गुन्हेगार नाही त्याच्यामध्ये. मला जसं काही बुद्धी दिली सुपीक काही बोलण्याची त्या पद्धतीनं मी बोललो. मला असंच या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि आपले आचार विचार, आपलं जीवन, आपलं गाव, आपला देश, आपलं राष्ट्र, आपलं आयुष्य सुखी घाला. सुखी जीवनाची वाटचाल चांगली बघा. मुलांना चांगलं शिक्षण द्या. मुलांना प्रशिक्षण चांगलं देऊन त्यांना सेवेमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. आणि न घाबरता न डगमगता कसं होईल आपल्या जीवनाचं काही तेवढी काळजी करायची नाही. प्रयत्न करीत राहा, यश आपोआप आपल्याकडे पळत येईल. अशा प्रकारची अपेक्षा तुम्हा सर्वांच्या चरणी व्यक्त करून मोतीराम महाराजांचा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी कायमपणाने राहील या दृष्टिकोनातून श्री मोतीराम महाराजांच्या चरणी माझी मी ही सेवा, माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली हृदयाली विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.